नमस्कार. तर आज आपण नवीन टॉपिक घेणार आहे वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ. आता पहिल्यांदा वर्ग काय आहे ते आपण बघू. आता वर्ग म्हणजे काय असतंय, तर काय असतं, तर एखाद्या संख्येचा काय स्वतःशी गुणाकार करणे म्हणजे काय असतंय, तर वर्ग असतोय. म्हणजे काय असतंय, तर त्याच संख्येनं काय करायचं असते, तर त्याच संख्येला गुणायचं असते. मी आता इथं एक उदाहरण दिलं की काय केलं, इथं 4चा वर्ग म्हणजे काय करायचं, तर 4 गुणिले 4 करायचं म्हणजे किती आला इथं 16. म्हणजे कुठली जरी संख्या सांगितलं आपल्याला की वर्ग त्याचा कुठला, तर काय करायचं, त्याच संख्येला काय करायचंय, त्याच संख्येला गुणायचं म्हणजेच काय असतंय, तर त्या संख्येचा काय असतोय, वर्ग असतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ग बघू कुठले कुठले आहेत ते. आता इथं 1 पासून 30 पर्यंत वर्ग दिले, तर आपण एक एक बघू आपण की कुठल्या कुठल्या संख्येचा वर्ग. तर 1 चा विचार केला तर 1 चा वर्ग किती येतोय, तर 1च येतो. म्हणजे काय होतं, 1 गुणिले 1 केल्यानंतर किती, 1च. त्याप्रमाणे 1 चा वर्ग 1. तसं पुढे आता 2 चा वर्ग 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 49, 8 64, 9 चा 81, 10 चा 100, 11 चा 121, 12 चा 144, 13 चा 169, 14 चा 196, 15 चा 225. त्यानंतर 16 चा बघितला तर 16 चा किती आहे, 256, 17 289, 18 चा 324, 19 361, 20 चा इथं किती आलाय, 20 चा 400, 21 441, 22 400, 21 441, 22 484, 23 529, 24 चा जर बघितलं तर किती आहे, 576, 25 625, 26 चा बघितलं तर 676, 27 चा 729, 28 चा 784, 29 841 आणि 30 चा वर्ग किती आहे, तर 30 चा वर्ग 900 येतो. ठीक आहे. आता त्याच्याप्रमाणे कसं असतंय, जसं आपण म्हणू शकतो की 1 चा वर्ग किती 1 किंवा 2 चा वर्ग 4. त्याच्याप्रमाणे कसं, जर वर्गमूळ काढायचं तर कसं, कुठली जरी संख्या घेतली, समजा हे 4 चं वर्गमूळ म्हणजे काय येत आहे, तर 2. मग त्याप्रमाणे असं राहील की येता समजा विचारलं आपल्याला की 100चं वर्गमूळ किती, 100चं वर्गमूळ किती येणार आहे, तर 10 वर्गमूळ येणार. म्हणजे कुठलं, जी संख्या आता ह्या 10चा वर्ग काय म्हणता येईल, तर 100, आणि 100चं वर्गमूळ आपल्याला विचारलं तर किती येणार आहे, ते 10 येणार आहे. अशा पद्धतीनं हे सगळं 1 ते इथं 1 ते 30 पर्यंत वर्ग आपल्याला काय पाहिजे, पाठ पाहिजे. ज्यामुळे काय होईल, आपल्याला कुठल्या जर संख्येचा वर्ग विचारला किंवा कुठला गुणाकार करायचा तर आपल्याला तो सहजपणे येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आता आपण. आता कुठल्या संख्येच्या एकक स्थानी ज्यावेळेस वर्ग करतो आपण, त्यावेळेस या संख्येच्या एकक स्थानी किती असतात आणि त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती असतात हे आपण पहिल्यांदा बघू. तर आता समजा कुठली जर संख्या असेल तर एकक स्थानी जर ती 1 असेल तर त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी पण किती असतंय, तर 1च असतंय. ठीक आहे. आणि कुठल्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल तर किती येणार आहेत, ते 4 येणार आहे. तर मग एक आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2च्या किती येते, 4 येते. पण इथं आपण 12 घेतलं तर 12चा किती येणार आहे, तर 12चा 144 येतोय. म्हणजेच काय येतं, एकक स्थानी किती येणार आहे, तर 4 आहे. त्यात कुठली जरी संख्या घेतली, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे तर त्याच्या काय असणार आहे, वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती असणार आहे, तर 4 असणार आहे. इथं पुढे बघू आता 3चा असणार आहे. जर 3 एकक स्थानी असेल तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती आहे, तर 9 आहे. त्याच्यानंतर 4 जर एकक स्थानी असेल तर किती आहे, 6 आहे. 5 असेल तर किती असणार आहे, तर 5 असणार आहे. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर कसं, समजा 25 घेतली तर 25चा वर्ग किती येतो, 625. म्हणजे इथं पण किती आहे, ह्याच्या पण एकक स्थानी किती आहे, 5 आहे, आणि ह्याच्या पण एकक स्थानी किती आहे, 5 आहे. बरोबर. मी कुठल्या संख्येत समजा आपल्याला विचारलं वर्ग की कुठला आहे कुठला नाही हे ओळखून जायला, समजा तर 5 एकक स्थानी, जर त्या संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर आपल्याला पर्यायामध्ये किंवा ज्यावेळेस विचारलं की हा वर्ग आहे का नाही, तर आपल्याला बघितल्या वेळेस लक्षात येईल की कुठला आहे कुठला नाही. म्हणजे नाही हे ओळखता येईल. कसं, समजा आता इथं दिलं 626 आपल्याला दिलं, बरोबर. 626 दिलं तर काय लक्षात आपल्याला पाहिजे, तर हे 5 एकक स्थानी इथं म्हणलं, इथं एकक स्थानी पण किती पाहिजे, वर्ग संख्येच्या 5च पाहिजे. इथं नाहीये, त्याच्यामुळे हा काय आहे, हा वर्ग नसणार इथं. मग एकक स्थानी किती, तर 5 पाहिजे त्याच्यात. जर तसंच पुढं 6 जर असेल एकक स्थानी
तर वर्ग संख्येच्या किती एकक स्थानी असणार आहे, तर इथं पण 6च असणार आहे. आता इथं पण उदाहरण कसं 6 असेल, 6 कसं होतं, इथं 36 येतं, म्हणजे एकक स्थानी किती येते, त्याच्या 6च येते. पुढची संख्या घ्यायची, जर 7 असेल तर किती येणार आहे एकक स्थानी, त्या एकक स्थानी किती येणार आहे, 9 येणार आहे. पुढची संख्या 8 असेल तर एकक स्थानी किती वर्ग संख्येच्या असणार आहे कायम, तर 4च असणार आहे. त्याच्यानंतर 9चा विचार करता, 9 जर एकक स्थानी असेल कुठल्या पण संख्येच्या, तर पूर्ण वर्ग संख्येच्या कायम किती असणार आहे, तर एकच असणार आहे, दुसरी संख्या नसणार आहे. जर एकक स्थानी 9 असेल तर ते पूर्ण वर्ग संख्येच्या फक्त एकच असेल, दुसरी संख्या नसणार तिथं. तर दुसरी संख्या असेल तर तो काय असणार आहे, त्याच्या एकक स्थानी संख्येच्या काय नसणार आहे, 9 नसणार आहे तिथं. किंवा 9 असेल तर पूर्ण वर्ग संख्येचे एकच पाहिजे नसेल तर ती त्याचा वर्ग नसणार आहे कधीच. त्याच्यानंतर शून्याचा विचार करता, तर शून्य असेल कुठली पण संख्येचा असेल तर इथं शून्य असेल तर काय असणार आहे, इथं वर्ग संख्येच्या एकच स्थानी पण किती असणार आहे, शून्यच असणार आहे. म्हणजे ह्याच्यावर काय लक्षात येतं आपल्याला, तर कुठल्याही पूर्ण वर्ग संख्येत इथं आपल्याला कुठलं उडला तर आकडे दिसतात, तर 1 ते 10चा विचार करता काय काय नाही, तर जर इथं 1 आहे 2 आहे का इथं, तर नाही. त्याच्यानंतर 3 पण इथं नाहीये. अजून कुठली कुठली संख्या नाही इथं, 7 आणि 8, म्हणजे ह्या 4 संख्या. जर संख्या पूर्ण वर्ग कशी ओळखायची, जर पूर्ण वर्ग आहे का नाही, पहिल्यांदा जर बघताना आपल्याला जर कळलं पाहिजे, तर हे लक्षात ठेवायचं की त्या संख्येच्या कुठली जी संख्या दिलेली आहे त्याच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 कधीच नसणार आहे. जर ह्या संख्या एकक स्थानी असणार तर ती काय नसणार आहे, पूर्ण वर्ग संख्या कधीच नसणार. पूर्ण वर्ग संख्या काय असणार आहे, पूर्ण वर्ग संख्या नसणार आहे कधीच ती. कारण कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या काय नसते, 2, 3, 7, 8 ही संख्या काय नसते, कधीच त्याच्या एकक स्थानी नसते. ठीक आहे. पुन्हा एकदा बघू काय काय, की एकक स्थानी किती असणार आहे, 1 असेल त्याच्या किती असणार आहे, 1च असेल. 2 असेल त्याच्या किती असेल, 4 असेल. 3 असेल ते किती असणार आहे, 9 असणार आहे. त्याच्यानंतर 4 जर असेल एकक स्थानी तर वर्ग संख्येचे किती असणार आहे, 6 असणार आहे. जर 5 असेल तर किती असेल, इथं 5 असेल तर 5च असेल. 6 असेल तर किती असणार, इथं पण 6च असणार. 7 असेल तर किती असेल, 9 असेल. 8 असेल तर किती असेल, 4. आणि 9 असेल एकक स्थानी तर किती असणार आहे, इथं पूर्ण वर्ग संख्येचे 1 असेल आणि 0 असेल तर 0च असेल. हे लक्षात ठेवायचं, हा चार्ट आपल्याला माहिती पाहिजे. पुढे बघू आता, तेच काय सांगितलं की तर कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या काही एकक स्थानी काय नसणार आहे, 2, 3 आणि 7, 8 हे अंक नसणार. म्हणजे किती, हा लक्षात ठेवायचा की 2378 हे अंक नसणार आहे. बरोबर. आता उदाहरण येताना कसं आलं, तर इथं विचारलं आपल्याला की खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या नाहीये. कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही कशी ओळखायची, जर आपल्याला दिलेल्या असल्या संख्या पूर्ण वर्ग आहे का नाही कशी बघणार मग ते, तर इथं दिलेली संख्या आहेत किती, 1296, 1225, 1444 आणि 1522. बरोबर. तर मग आता काय बघितलं इथं, तर आपल्याला काय माहित पाहिजे की जी पूर्ण वर्ग संख्या कुठली नाहीये त्याच्या एकक स्थानी किती, 2, 3, 7 आणि 8. तर इथं तर बघितलं 6 असतंय का एकक स्थानी, जर पूर्ण वर्ग संख्या असेल तर असतंय. 5 पण असणार, इथं 4 पण असणार आहे, पण इथं काही नसणार आहे, पूर्ण वर्ग संख्येच्या काय नसतंय, 2 नसते. त्यामुळे ही संख्या पूर्ण वर्ग नसते. पहिल्यांदा हे लक्षात येईल आपल्याला. जरी आपल्याला ह्या संख्येचं माहित नाही की कुठल्या संख्येचा वर्ग आहे, तरी पण आपण फक्त ह्या नंबरवर लक्षात ठेवू शकतो की बाबा ती पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही. काय बघितलं इथं, फक्त आपण इथं बघितलं 2 काही एकक स्थानी बघितलं, एकक स्थानी 2 आहेत, म्हणजे ती पूर्ण वर्ग संख्या नसणार आहे. इथला पण विचार करता, इथं बघा इथं 2 आहेत, म्हणजे ही काय नसणार आहे, हे पूर्ण वर्ग नसणार आहे. 4 असतंय का पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी, तर हो, पूर्ण वर्ग संख्येच्या किती असतंय, 4 एक असू शकते एकक स्थानी. 9 असतंय का, तर 9 पण असतंय आणि 5 पण असू शकतं. पण पहिल्यांदा आपल्याला वर्ग इथं पाठ करायचं नाही, तर कुठली पूर्ण वर्ग नाही हे फक्त ओळखायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर हा नंबर लक्षात असला तर आपल्याला हे वर्ग पाठ करायची सुद्धा गरज नाही. जे मोठे वर्ग आहेत ते आपण बघू कसे काढायचे वर्ग, पण त्याच्या आधी काय लक्षात आलं पाहिजे आपल्या की पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही. ज्यावेळेस नाही विचारलं जातं, आपण एखादी जे आपल्याला पर्याय आहेत ना ती काढू शकतो, कुठली संख्या पूर्ण वर्ग आहे, कुठली पूर्ण वर्ग नाही. ठीक आहे. पुढचं आता बघू आपण. ठीक आहे. आता याच्यानंतर वर्ग कसे काढायचे, वर्ग कुठले, आता पाठ आपण कुठपर्यंत सांगितलं, तर 1 ते 30 पर्यंत आपल्याला काय करायचं, पाठांतर करायचंच. बरोबर. पण त्याच्या पुढच्या असतील तर काय करायचं, ते वर्ग कसे मग कुठपर्यंत पाठ करायचे, सगळेच पाठ करायचे का, किंवा एखादा मोठा वर्ग विचारला
तर तो कसा काढणार ह्या गोष्टी आता आपण बघू. पहिल्यांदा काय बघू, इथं 15 समजा बघितलं तर 15चा वर्ग कसा काढायचा. तर 15चा म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी किती पाहिजेत, 5 आहेत ते बघू पहिल्यांदा, की 5 असल्यानंतर आपण काय करायचं, वर्ग त्याचा काय करायचा आहे, कसा काढायचा ते. तर काय करायचं इथं 5चा वर्ग काढायचा म्हटलं तर पहिल्यांदा काय करायचं, 5 ज्यावेळेस एकक स्थानी असेल तर पहिल्यांदा 25 लिहून घ्यायचं. हे प्रत्येक वेळेस काय करायचं, ज्याच्या एकक स्थानी काय आहे 5 आहे ते पहिल्यांदा 25 लिहायचं. आणि इथं राहिलं किती, आता इथं एकचा विचार करायचा, एक मग काय करायचं, एक शिल्लक जी संख्या असेल त्याच्या पुढच्या संख्या घ्यायची, त्याचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा. पुढची संख्या म्हणजे कसं, आता इथं काय आहे, इथं 1 आहे, मग 1च्या पुढची संख्या कुठली आहे आपली, तर 2. मग यांचं काय करायचं आपल्याला, गुणाकार करायचा आहे. किती आला गुणाकार इथं, तर 2. मग हे 2 काय करायचे इथं मांडायचे आपले. म्हणजे काय मिळालं इथं आपल्याला, 15चा वर्ग मिळाला. बरोबर. हे कुठली जरी एक स्थानी 5 असेल त्या संख्येचा आपण काय करू शकतो, वर्ग काढू शकतो. बरोबर. आता हे पुढचं बघू, इथं 25 दिले आपल्याला, तर 25चा कसा करणार, मग 5चा किती येतोय, इथं पहिल्यांदा काय लिहायचंय, 25च लिहायचं प्रत्येक वेळेस. आता इथं 2 आहे, 2 आहे तर काय करायचं आपण, 2च्या कुठली घ्यायची संख्या, 2च्या पुढची संख्या घ्यायची. मग किती येणार आहे इथं, 3 येणार आहे. मग इथं किती आले, 42 काय आले इथं, 42 6, म्हणजे आपण इथं 6 आलं. मग किती, इथं किती संख्या मिळाली आपल्याला, 625 ही संख्या मिळाली कोणाची, तर ह्या 25चा काय मिळालाय, वर्ग मिळालाय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं घेऊ आपण, आता 35चा वर्ग काढायचा आहे. आता 35चा वर्ग करताना काय करणार, पहिली स्टेप काय करतोय आपण, तर पहिल्यांदा 5 एकक स्थानी म्हटलं की पहिल्यांदा काय लिहून घ्यायचंय, तर पहिल्यांदा 25 लिहून घ्यायचं. पहिल्यांदा हे 25च लिहायचं प्रत्येक वेळेस. ज्या ज्या वेळेस आपल्याला एकक स्थानी 5 असेल आणि त्याचा वर्ग करायचा आहे तर काय करायचं, पहिल्यांदा 25 लिहायचं. तर 25 लिहिल्यानंतर मग काय करायचं, ही संख्या राहिलेली किती आहे, आता इथं 3 राहिले. मग 3 राहिल्यानंतर आपण काय बघितलं, जी कुठली संख्या राहिली त्याच्या पुढचं काय करायची, संख्या घ्यायची, त्यांचं काय करायचंय, गुणाकार करायचा. आता 3च्या पुढे किती येत आहे, तर 4. मग कसं येणार आहे, 3 गुणिले 4. मग किती आलं इथं, 3 चौक 12. म्हणजे हा काय मिळाला आपल्याला, तर हा आपल्याला काय मिळाला, 35चा वर्ग मिळाला. प्रत्येक संख्येचा आपण ज्या एक स्थानी 5 आहे त्या ह्या सेम पद्धतीने काय करू शकतो, वर्ग काढू शकतो. आपल्याला प्रत्येक वेळेस गुणाकार करायची गरज नाही, की समजा आता 35चा काढायचा, 35 गुणिले 35. ज्यावेळेस आपण नेहमी करतो कसं, जर वर्ग करायचं म्हणजे त्याच संख्येने काय करायचं, त्याच संख्येला गुणायचं. पण इथं तसं नाही करायचं. तर ह्या मेथडनं आपल्याला लवकर त्याचा वर्ग काढता येईल. इथं मग काय करायचं, ह्या 45चा वर्ग आहे तर काय केलं, मग इथं पहिल्यांदा आपण 5 इथं एकक स्थानी म्हणजे 5 काय केलं, 25 घेतलं. आणि नंतर 4च्या काय करायचे आपल्याला, पुढची संख्या, म्हणजे 4 पंचे 20. मग काय आलं इथं 20. हा आपल्याला काय मिळाला, 45चा वर्ग मिळाला. हे किती पण संख्या जरी मोठी आहे, समजा आपल्याला किती काढायचं आहे, तर 95चा काढायचं आहे. बरोबर. मग 95चा काढताना पण सेमच, कारण एकक स्थानी किती त्याच्या 5 आहे. मग एकक स्थानी 5 आहे म्हणल्यावर काय लिहिणार पहिल्यांदा 25. आणि इथं काय करायचं, 9च्या काय करायची, पुढची संख्या किती आले, 9 10 90. हा मिळाला आपल्याला 95चा. कुठली पण संख्या असू दे, एकक स्थानी काय असेल, एकक स्थानी जे 5 आहे ही सेम मेथडनं आपल्याला काय मिळेल, वर्ग काढता येईल. ठीक आहे. तर इथं मग काय सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की काय करायचं, तर कुठली पण संख्या, पुन्हा एकदा एक संख्या बघू आपण म्हणजे कळून जाईल. तर 85चा करायचं तर पहिल्या एकक स्थानी काय बघितलं, तर एकक स्थानी 5 आहे म्हणलं काय करायचं, पहिल्यांदा किती मांडायचे आपल्याला, तर 25 मांडायचे. 25 मांडल्यानंतर ही संख्या कुठली राहिली, तर 8 राहिली. जर 8 राहत असेल तर मग काय करायचं, 8च्या पुढची किती, 9. मग 8 9 72. हा मिळाला आपल्याला काय, तर 85चा वर्ग मिळाला. ठीक आहे. आता पुन्हा एकदा की कुठल्या संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला, ज्या संख्येचं काय करायचंय, सगळ्याच्या सगळ्या संख्या काय आहेत, त्या एकच आहेत. मग ह्यांचा आपल्याला वर्ग काढायचा. बरोबर. काय पाहिजे इथं आपल्याला, फक्त संख्या काय पाहिजे, एकच पाहिजे, दुसरी संख्या इथं नाही पाहिजे. जर एक असेल तर कसा वर्ग काढायचा, आता कसं पण बघितलं, 11चा वर्ग काढायचा आपल्याला. 11चा वर्ग काढायचं तर काय करायचं, तर इथं किती वेळा एक आहे ते मोजायचं. इथं एक वेळ किती वेळा आल्या, तर 2 वेळा आल्या. 2 वेळा आल्या तर काय केलं, मग इथं 2 वेळा आल्या तर जेवढ्या आहेत तेवढं मांडायचं. 1 आणि 2 मांडायचं. किती, 1 आणि 2 मांडलं. इथं म्हणजे 12 का मांडलं, इथं 2 आहेत म्हणून 1 आणि 2 असं मांडायचं. आणि त्याच्यानंतर उतरत्या क्रमानं काय यायचंय, पुन्हा 1 पर्यंत यायचं. म्हणजे इथं 2 नंतर किती पुन्हा माघारी येणार, मी 1 येणार. असं कसं केलं, जेवढ्या आहेत, 1 किती वेळा, इथं 2 वेळा आहेत म्हणून 1 आणि 2 मांडायचं. तिथनं काय करायचं,
उतरत्या क्रमाने मांडायचा. इथं बघा, इथं किती वेळा 2 आहेत, एक किती वेळा आहे, तर 3 वेळा दिसतोय आपल्याला इथं, बरोबर. 3 वेळा एक आहे, तर मग कुठपर्यंत जाणार आपण, तर 3 पर्यंत, 1 2 आणि 3 पर्यंत जाणार. मग 3 पर्यंत झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, जेवढा आहे तिथपर्यंत जायचं, तिथनं काय करायचं, उतरत्या क्रमाने यायचं. म्हणजे किती येणार पुन्हा, 2 आणि 1. हा काय झाला, हे 111चा वर्ग झाला. अशा प्रकारे कुठल्या पण संख्येचं जर एकच असेल, त्या संख्येत काय पाहिजे, सर्वच्या सर्व काय पाहिजे, एक पाहिजे, त्यावेळेस आपण ही पद्धत वापरू शकतो. ठीक आहे. इथं काय सांगितलं, तिथं किती वेळा आहेत, 1 2 3 आणि 4 वेळा एक आहेत. मग 4 वेळा एक आहेत तर वर्ग कसा काढायचा, तर सेम ह्याच्या प्रमाणात 4 वेळा, तर मग 1 2 3 आणि 4 पर्यंत जायचं आपल्याला, कारण 1 2 3 आणि 4 इथं. ठीक आहे. मग इथं 4 पण गेल्यानंतर पुन्हा काय करायचं, तर पुन्हा उतरत्या क्रमाने यायचं, 1 2 3 4 आणि पुन्हा 3 2 1 अशा पद्धतीने यायचं. हा काय झाला, हे 1111चा काय झाला, वर्ग झाला. अजून एक बघू इथं, यांचं काय करायचं आहे, वर्ग, बरोबर. आता इथं किती येतं, इथं किती वेळा एक येतं, ते काउंट करायचं आपण. 1 2 3 4 5 आणि 6 वेळा एक येते, ह्याचा वर्ग आपल्याला काढायचा आहे, बरोबर. 1,11,111चा वर्ग काढायचा. तर मग इथं काय करायचं, तर इथं किती संख्या आहेत, 6 वेळा आलेला एक, तर मग काय करायचं, कुठपर्यंत जायचं, तर 1 2 3 4 5 आणि 6 पर्यंत जायचं. असं आपण गेल्यानंतर आपण काय करणार आहे पुन्हा, तर ते पुन्हा उलट्या क्रमाने यायचं, इथं उतरत्या क्रमानं 5 4 3 2 आणि 1. हा इथं काय होणार आहे, ह्याचा वर्ग होणार. ठीक आहे, कळालं का. तर काय करायचं, जेवढे एक आहे त्यातलं काय करायचं, मोजायचं आहे आणि तिथपर्यंत मांडत जायचं. इथं 4 आहे म्हणून आपण काय केलं, 1 2 3 आणि 4 पर्यंत मांडायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं, तर उतरत्या क्रमाने यायचं, 3 2 आणि 1 पर्यंत यायचं फक्त, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचं बघू आपण. आता याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने कसा वर्ग काढता येईल आपण बघू. काय सांगितलंय, तर पहिल्या पदाचा वर्ग 2 काय करायचं, 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार आणि प्लस काय करायचंय, शेवटच्या पदाचा वर्ग. म्हणजेच कसं येतंय, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ही दुसरी पद्धत. जर वर्गच काढायचा, नेहमी कसं करतो आपण, तर काय करतो, त्याच संख्येनं बघितलं आपण की त्याच संख्येला गुणल्यानंतर काय मिळतं, आपल्याला वर्ग मिळतो. पण ह्या दुसऱ्या पद्धतीने बघू की कसं आपल्याला काढता येईल. तर आता इथं काय करायचं, पहिल्यांदा जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्याची काय करायची, तर तिची फोड करायची. आता ही 34 दिली तर फोड कशी झाली तिची, 30 + 4 करायचं. 30 + 4 केल्यानंतर मग काय करायचं, 30 + 4, तर हा काय, ह्याला काय म्हणायचं, a म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, b म्हणायचं, बरोबर. ह्याला काय करायचं, पहिल्यांदा लक्षात द्या पुन्हा एकदा की इथं काय करायचं, आपल्याला जी संख्या घेतली त्याची पहिल्यांदा काय करायची, फोड करायची. फोड केल्यानंतर फोड कशी करायची, 30 + 4 अशी केली, बरोबर. ह्याला a मांडलं, ह्याला b मांडलं. आता काय करायचं, ह्याच्या प्रमाणे जायचं आपल्याला, a चा वर्ग. आता a चा वर्ग म्हणजे किती, 30 चा वर्ग किती येतो आपल्याला, तरी जर आपल्याला 30 चा नाही तर 3 चा जरी असलं, 3 × 3 = 9 आणि ज्यावेळेस वर्ग करतो काय होतं, 0 त्याची डबल होते, म्हणजे किती आला इथं, 900 प्लस. आता प्लस काय करायचं, इथं आपल्याला पुन्हा कोणाचा गुणाकार, 2 गुणिले काय करायचंय, 2 गुणिले 30 गुणिले 4 आणि प्लस काय करायचंय, 4 चा वर्ग करायचा. इथं पण आपण काय करू, पुन्हा एकदा करू की a चा वर्ग, a काय म्हणलं आपण, 30 चा वर्ग, बरोबर. मग 30 चा वर्ग म्हटल्यावर काय करणार, इथं 30 चा वर्ग किती आला, इथं 900 आणि इथं प्लस आहे, 30 चा वर्ग किती आला, 900 आणि इथं काय करायचं, ह्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे कसं आलं, 3 चौक 12 आणि प्लस 12 दोन्ही 24, म्हणजे किती आले इथं, 240 आणि प्लस किती आले इथं, 16 कसं आलं, तर 4 चा वर्ग. आणि ह्यांचीच काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बेरीज करू आपण इथं, 900 240 + 16, मग किती आलं इथं, तर किती मिळालं इथं आपल्याला, 1156. हा काय मिळाला इथं, 34 चा वर्ग मिळाला आपल्याला, किती, 1156. ठीक आहे. काय काय केलं, तर पहिल्यांदा ही संख्या दिलेली हिची फोड करून घ्यायची. फोड कशी केली, 30 + 4 केली आणि त्याच्यानंतर हे कुठलं सूत्र वापरतोय आपण, a वर्ग अधिक
ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता ए काय म्हणला, पहिलं जर 30 घेतलं त्याला ए घेतला आपण आणि 4ला बी घेतलं. त्याच्यानंतर काय केलं, पहिल्या पदाचा काय केला, वर्ग केला म्हणजे एचा वर्ग केला अधिक 2 गुणिले 30 गुणिले 4 म्हणजे 2ab. ab कुठलं, 30 आणि 4 आणि काय केलं, पुन्हा बीचा वर्ग केला. ह्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, नंतर बेरीज करायची यांची, मग आपल्याला वर्ग मिळून जाईल. ठीक आहे. आता दुसरा बघू आपण, याच पद्धतीने दुसरा बघू. दुसरा कुठला आहे आपल्याकडे इथं, दुसरा 41 घेतला आपण. 41 घेतला त्याचं काय करायचं, 41 ची फोड कशी केली, इथं 40 प्लस 1 केली. बरोबर, 40 प्लस 1. पुन्हा आता काय करायचं आपल्याला, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे काय होणार आहे, एचा वर्ग किती होणार आहे आपल्या, तर पुन्हा मांडणी करू पहिल्यांदा पाहिजे. 40चा वर्ग अधिक 2 गुणिले 40 गुणिले 1 प्लस काय करायचं आहे, 1चा वर्ग करायचा. ठीक आहे. मग आता 40चा वर्ग किती येतोय, 4 चौक 16 आणि हे काय करायचं, प्रत्येक वेळेस 2 शून्य येतात, 1600 आलं. बरोबर. त्याच्यानंतर हे काय होणार आहे, 40 दुने 80 आणि 80 81 म्हणजे किती येणार इथं, 80 प्लस 1 म्हणजे किती मिळालं. यांची बेरीज आपल्याला काय करायची, तर बेरीज कुठली करणार मग, 1680 प्लस 1 म्हणजे किती मिळालं आपल्याला, 1 8 आणि 16 म्हणजे काय बेरीज मिळाली, 41 आपल्याला वर्ग काय मिळाला, 1681. हा काय वर्ग मिळाला, तर 41चा वर्ग मिळाला आपल्याला. हे दोन्ही झालं. आता हे अजून एक बघू उदाहरण त्यातलं, किती घेतलं इथं, 43. आता 43 ची फोड करायची, तर 43 ची फोड करताना पण कशी केली आपण, इथं 40 प्लस 3. बरोबर. मग 40 प्लस 3 म्हणल्यावर काय इथं येणार आहे, 40चा पुन्हा वर्ग येणार इथं 2 गुणिले ए किती आपला 40 गुणिले काय इथं 3 प्लस काय करायचं, 3चा वर्ग करायचा. बरोबर. मग 40चा वर्ग किती बघितलं, पण इथं वर्ग करताना लक्षात ठेवायचं की पूर्ण वर्ग करण्यापेक्षा इथं 4 चौक 16 आणि इथं काय करायचंय, 0 1 असेल तर काय होतं, वर्ग करताना दुप्पट होतो, लक्षात ठेवायचं. प्लस आता इथं किती आले, 4 त्रिक 12 12 दुने 24 म्हणजे इथं किती आले, 240 प्लस काय आलं इथं 9 आलं. बरोबर. मग ह्यांच्या काय करायची, बेरीज करायची म्हणजे वर्ग मिळून जाईल आपल्याला. 1600 240 प्लस काय 9 9 4 8 आणि 1 किती आलं इथं 1849. हा आपल्याला वर्ग मिळाला. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की काय करायचं, तर पहिल्यांदा फोड करून घ्यायची. त्याची फोड केल्यानंतर कुठल्या सूत्रात टाकणार आहे आपण, ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता हे का फक्त सोपं जात आहे, तर हे 40चा वर्ग करताना काय करायचं, फक्त आपल्याला 4चा वर्ग माहित पाहिजे. 4चा वर्ग माहित म्हणजे 4चा वर्ग कसा झाला 16 आणि 1 शून्य म्हणले काय देतो आपण, ज्यावेळेस वर्ग करायचा एकाचे काय होते 2 शून्य होते, त्यामुळे इथं 16चे आलं आपले. इथं यांचा गुणाकार करायचा आणि शेवटच्या पदाचा वर्ग करायचा. सगळ्याची काय करायची, बेरीज केल्यानंतर कुठल्या पण संख्येचं काय मिळून जाईल, आपल्याला वर्ग मिळून जाईल. पुढचं बघू आता. आता दशांश अपूर्णांकाचा वर्ग. आता संख्यांचा वर्ग बघितला आपण, पण दशांश अपूर्णांकाचा वर्ग करतो कसा ते बघू आपण. कारण इथं करताना काय होतं की हे खूप असं अवघड वाटतं की दशांश अपूर्णांकाचा वर्ग आहे, तर मग कसा करायचा, काय करायचं, मग दशांश झाले तर कसं, मग ते बघून घेऊ. हे पण अगदी सोपं आहे. ह्याच्यामध्ये काय करायला लागतं, इथं काय सांगितलं, दशांश अपूर्णांकाचा वर्ग केल्यास काय होतंय, दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश स्थळ ती काय होती, ती दुप्पट होते. मग दुप्पट होते तर कसे होते ते पहिल्यांदा बघू. तर आता कुठली पण संख्या दिलेली असेल, आता इथं काय सांगितलंय 0.3चा वर्ग करायचा. मग 0.3चा वर्ग करायचा आहे, तर मग कसा करायचा, तर पहिल्यांदा काय करायचं, इथं कुठली संख्या आहे त्याचा पहिल्यांदा विचार करायचा. संख्या म्हणजे कसं, दशांश चिन्हाचा काय करायचं नाही, इथं विचार करायचा नाही. दशांश चिन्हाचा विचार नाही करायचा. जर दशांश चिन्ह नाहीच आपण समजलं तर संख्या किती जायचं आहे, इथं फक्त 3 होती. बरोबर. मग इथं किती होईल, इथं फक्त 2 होईल आणि इथं किती होईल 12 होईल. लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा काय करायचंय, दशांशाचा विचार नाही करायचा. ज्यावेळेस वर्ग जरी करायचा असला आपल्याला दशांश अपूर्णांकाचा, तरी त्याचा विचार नाही करायचा. किती आला इथं 3चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 3चा वर्ग किती येतो, तर 3चा वर्ग आला तर 9 आला. 3 त्रिक 9 आला, 9 वर्ग आला तिथं. बरोबर. मग आता नंतर काय करायचं, दशांश अपूर्णांकाचा मग त्याचा विचार करायचा होता. कसं करायचं, पहिल्यांदा दशांश चिन्हाचा विचार न करता पहिल्यांदा काय करून घ्यायचा, वर्ग करून घ्यायचा. वर्ग केल्यानंतर मग काय करायचं, तर काय करायचं, इथं दशांश स्थळांचा विचार करायचा. पहिल्यांदा न विचार करता वर्ग तर करून घ्यायचं पहिल्यांदा.
त्याच्यानंतर काय करायचं, इथं दशांश स्थळ किती आहेत ती काउंट करायची. इथं आता किती दिसतात आपल्याला, तर एकच दशांश स्थळ आहे, बरोबर. मग इथं एक इथं काय करायचं, ज्यावेळेस आपण वर्ग केल्यानंतर काय करायचं, तर जेवढी दशांश स्थळ त्याच्या काय करायची, दुप्पट करायची. दुप्पट करायची म्हणजे कसं करायचं, तर दशांश स्थळ इथं किती स्थानानंतर आहे, तर एक स्थानानंतर. आता आपल्याला किती दिलं पाहिजे, मग एकची दुप्पट किती होणार आहे, 2 होणार आहे. मग काय करायचं, इथं एक शून्य द्यायचं, हे दशांश स्थळ आणि हे शून्य. तर मग ह्याचा वर्ग किती आला, 0.09. हा काय झाला, तर ह्या 0.3चा काय झाला, तो वर्ग झाला. ठीक आहे. इथं पण सेम तसंच करायचं. काय करायचं, दशांश स्थळ किती, इथं 2 आहे, पण ज्यावेळेस पहिल्यांदा संख्याच घ्यायची आणि त्याचा पहिल्यांदा वर्ग करून घ्यायचा. आता 2चा वर्ग काय आहे, 2चा वर्ग 4. मग 2चा वर्ग 4 झाल्यानंतर मग ह्या दशांश स्थळाचा विचार करायचा. इथं दशांश स्थळ किती आहेत, 2. मग इथं किती आले पाहिजे आपल्याला, इथं दशांश स्थळ, तर दशांश स्थळ किती येणार आहेत, तर इथं 2 आहेत म्हणजे दुप्पट किती येणार, इथं 4 येणार आहे. मग इथं कसं येणार आहे, 1 2, इथं पण नाही, तिथं शून्य घ्यायचा आणि इथं काय करायचंय, शून्य लिहायचं. मग किती मिळालं आपल्याला, इथं 0.0004 म्हणजे 1 2 3 आणि 4, 4 स्थळानंतर काय येणार आहे, आपलं दशांश स्थळ येणार आहे. हा झाला काय झाला, 0.02चा काय झाला, वर्ग झाला. ठीक आहे. आता याचा विचार करता इथं पण काय घेणार संख्या, आपण 0.12 आहे, तर 0.12चा विचार न करता काय करायचं, फक्त 12चा विचार करायचा. मग 12चा विचार करायचा, तर 12चा वर्ग किती, तर 12चा वर्ग 144. मग 144 आल्यानंतर ज्यावेळेस वर्ग केल्यानंतर लक्षात ठेवायचं की दशांश स्थळाचा विचार करायचा. पहिल्यांदा फक्त संख्या समजून त्याचा काय करायचा, वर्ग करायचा. किती पण संख्या असेल सेम या पद्धतीने करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचंय, दशांश स्थळ किती, 2 आहेत. मग 1 2 3 आणि 4 दशांश स्थळ, आणि इथं काय येणार आहे, आपलं दशांश स्थळ येणार, हे 0 येणार. हे झाला काय, हा झाला 0.12चा वर्ग. मग कुठलं पण घेऊ शकता, कुठली जरी संख्या आली, समजा सांगितलं 0.013 असं सांगितलं, मग कसं करणार, इथं याचा काय करायचं, आपल्याला वर्ग करायचा आहे. मग ह्याचा वर्ग करायचा आपल्याला काय पाहिजे, तर काय पहिल्यांदा सांगितलंय की संख्या दशांश अपूर्णांकाचा विचार न करता काय करायचंय, वर्ग करायचा. मग इथं किती येणार, इथं 13 संख्या येईल. 13चा वर्ग किती येणार, इथं 169, बरोबर. मग 169 घेतल्यानंतर 169 घेतल्यानंतर इथं दशांश स्थळ किती येते, 1 2 आणि 3. मग आता इथं उत्तर तर आले किती पाहिजे ते, तर इथं 3 आहेत म्हणल्यावर काय सांगितलं, ज्यावेळेस वर्ग करेल त्यावेळेस काय होतं, दशांश स्थळ कसे होतील, दुप्पट होतील. मग इथं किती येणार, आपल्याला 3ची दुप्पट किती येणार, 6. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 स्थळानंतर काय येईल, दशांश स्थळ येणार. हा झाला 0.013चा काय झालाय, वर्ग झाला. इथं किती, 1 2 3 4 5 6, आणि इथं किती आहे, 3 स्थळानंतर दशांश स्थळ होतं. मग त्याच्यामुळे तिथं काय होणार आहे, त्याचा वर्ग 0.00169 येईल. या पद्धतीनेच करायचं. त्यामुळे दशांश अपूर्णांकाचं करताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं, गडबड केलेलं नाही पाहिजे. लक्षात ठेवायचं की कुठल्या पद्धतीने करायचं ते. पुढचं बघू आता. त्याच्यानंतर आता पुढचं काय बघायचं, मग आता काय बघायचंय, हे कुठल्या संख्येचं वर्गमूळ आहे ते आपल्याला बघायचं. आता वर्गमूळ ओळखायचं कसं, वर्ग आपण पाठ केले, वर्गमूळ कुठं पाठ केले, ते पण वर्गमूळ कुठपर्यंत, 30 पर्यंत म्हणजे 900 पर्यंत आपल्याला पाठ आहे. पण त्याच्यापेक्षा मोठा जर समजा आपल्याला कुठला आलं, तर मग कसं लक्षात ठेवायचं, कसं पाठ करायचं, मग त्या गोष्टी बघावं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी पण बघितलं की संख्येच्या एकक स्थानी कुठली जर संख्या असेल, त्याच्यात जर संख्येच्या एकक स्थानी एक पूर्ण वर्ग संख्येचे किती असते, ते 1 असते. 2च्या किती असते, 4 असते. 3 असेल तर 9, 4 असेल तर 6 असते, 5 असेल तर 5, 6 असेल तर 6, 7 असेल तर 9, 8 असेल तर 4, 9 असेल तर 1, 8 असेल तर किती, 4, 9 असेल तर 1 आणि 0 असतील तर किती असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर. हे आपण मगाशी पण बघितलं, हे आपल्याला इथं उपयोगाला पडणार आहे, बरोबर. आता काय करायचं, तर इथं आता वर्गमूळ कुठलं, तर इथपर्यंत आपल्याला पाठ आहे की हे कितीच आहे, 900 दिसलं तर आपण काय सांगणार आहे तिथं की हे कितीच आहे, 900चं वर्गमूळ किती येणार आहे, तर 30 येणार आहे. 12चं जर 144चं वर्गमूळ किती येणार आहे, 12 येणार आहे, आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर समजा 169 विचारलं तर काय माहिती ते आपल्याला पाठ आहे की किती, जर 169चं वर्गमूळ किती आहे, तर 13 आहे. म्हणजे 13चा वर्ग किती, 169. हे आपल्याला गोष्टी माहित आहे, हे आपण पाठ करणारच आहे. आणि 30 पर्यंत आपण म्हणजे जवळजवळ तिथपर्यंत आपण पाठ करणार की 900 पर्यंत आपल्याला विचारलं वर्ग किंवा वर्गमूळ त्याचं, तर आपण सांगू शकतो. पण त्याच्यापेक्षा मोठा असेल तर काय करायचं,
आता मोठं असलं तर आता समजा इथं उदाहरण दिलं की हे किती दिलंय, तर 1700 काय दिले, 1764 दिले आपल्याला, बरोबर. मग 1764 दिले तर वर्ग मग त्याचा कसा, तर आपल्याला पाठ आहे का तो, तर नाही. तर मग तो कसा काढायचा, तर आपल्याला त्यासाठी किमान काय काय पाहिजे, तर 1 ते 10, 1 ते 10 पर्यंत आपला वर्ग पाठ आहेत. बरोबर. 1 चा 1, 2 4, 3 9, 4 16, 5 25, 6 36, 7 49, 8 64, 9 81, 10 100. बरोबर. हे तर आपल्याला पाठच आहे, बरोबर. आता मग ह्याच्यावरून आपण काय करायचंय, मोठ्या संख्येचा वर्ग कसं काढता येईल हे आपण बघू. तर इथं आता किती, तर काय करायचं मग 10 चा 20 चा फक्त शून्य वाढवत गेलो, 30 40 50 60 70 80 90 आणि 100. आता मगाशी पण काय सांगितलं की ज्या संख्येचा आपण वर्ग करायचा शून्य एकक स्थानी असेल, इथं 1 शून्य असेल तर पुढे किती होणार आहे, तर 2 शून्य होणार. मग इथं किती झाला, 100 झाला. इथं किती झाला, 400 झाला. तर यांचा वर्ग प्रत्येकाचा करायचा. काय करायचं, ह्या सगळ्यांचा आपल्याला वर्ग करायचा. इथं किती होणार आहे मग 900, इथं किती होणार आहे 1600, हे 2500, हे 3600, हे 4 900, 6 400, 8 100 आणि इथं किती होणार आहे 10,000 होणार. मग ह्याच्यावरून आपल्याला कुठल्या जरी संख्येचं 10,000 पर्यंत कुठलं जरी असलं तर आपण ओळखू शकतो हे कसा कसा काढायचा ते. हे बघू आता पहिल्यांदा उदाहरण. हे किती आहे, 1764. आता 1764 पहिल्यांदा ही संख्या विचारात घ्यायची आणि ह्या संख्या ही कुठल्याच्या दरम्यान येऊ शकते. आता इथं बघितलं आपण 1764, मग 1764 इथे येईल का पहिल्यांदा, तर नाही ना, कारण ह्या संख्या दोन्ही पण कशा लहान आहे त्याच्यापेक्षा. इथला विचार केला हे पण लहान आहे, त्याच्यात ह्या दोन्हीचा पण विचार केला तर काय येत आहे, हे पण संख्या कशाच्या लहान आहे. पण इथं तर आलो तर ह्या दरम्यान आपल्याला ही संख्या मिळते किती, 1600 ते 25च्या दरम्यान असणार आहे. म्हणजे काय इथे मिळालं आपल्याला, तर ह्या संख्येचं जे वर्गमूळ आहे ते कुठल्याच्या दरम्यान असणार आहे, तर 40 ते 50च्या दरम्यान असणार आहे. म्हणजे 40 ते 50 म्हणजे कुठलं येणार आहे, ह्या दरम्यानच असणार ती 40 ते 50च्या दरम्यान. आता हे बघितलं पहिल्यांदा, हे बघून घ्यायचं की हे कुठल्याच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर काय गोष्ट बघायची, तर एकक स्थानी किती, एकक स्थानी याच्या 4 आहे. मग एकच स्थानी 4 कोणाकोणाचे आहे, तर एकक स्थानी किती पाहिजे, जर 2 असतील तरी येणार आहे 4 आणि 8 असतील तरी काय येणार आहे 4 आहे. म्हणजेच काय असणार आहे, ही संख्या कुठली असणार आहे, एक तर 42 असेल किंवा काय असणार आहे 48 असेल. काय असेल, एक तर 42 असेल किंवा 48 असेल, बरोबर. मग ह्या दोन्हीतलं कुठलीही ते बघायचे आपण. आता 42 आणि 48 ह्या दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला, दोन संख्या मिळाल्या. पण त्याच्यानंतर पण अजून आपण करू शकतो की ह्या दोन्हीतली कुठली कन्फर्म हे पण बघू शकतो. कसं, हे 1764 आहे तर ह्या दोन्हीच्या कुठल्याच जवळच आहे, तर 1600च्या जवळचं आहे का 2500च्या जवळचं आहे, तर ही संख्या कोणाच्या जवळची, 1600च्या जवळची. 2500 पेक्षा काय ती 1600च्या जवळची, म्हणून हे काय वर्ग असणार आहे याचा, तर हा वर्ग किती असणार आहे 42चा वर्ग असणार आहे किती, 1764. ह्या प्रमाणात बघायचं. इथं वर्ग आपल्याला करायची गरज नाही किंवा कुठल्या ह्याचा वर्ग केला तर आपल्याला काय मिळणार आहे, हाच मिळणार आहे, बरोबर. तर आता दुसरं बघू. जर दुसरा विचार करता, ही दुसरी संख्या घेतली आपण किती, 2025. 2025 घेतल्यानंतर 2025 घेतली तर मग ही 2025 पण कुठल्या दरम्यान, ही पण ह्याच दरम्यानची. कशी, 2000 म्हणल्यावर 1600च्या पुढची असणार आहे आणि 2500च्या अलीकडची असणार आहे. हे आपल्याला रेंज कळली पाहिजे की कुठल्या रेंज म्हणजे कुठल्या दोन संख्येच्या दरम्यानची. मग इथं किती मिळालं आपल्याला 2025. मग ह्याच ते काय होतंय, ह्या दोन्हीच्या दरम्यान. आता इथे एकच स्थानी किती आहे, एकच स्थानी 5 आहे. मग एकच स्थानी 5 कुठल्या वर्ग संख्येचे एकक स्थानी 5 असते, तर किती असतंय, तर अशीच एकच आहे फक्त की 5 जर एकक स्थानी असेल त्याच संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येच्या काय असतंय, तर त्या पूर्ण वर्ग संख्येच्या 5 असते. मग इथं पूर्ण वर्ग आपल्याला काय कळालं, तर ही ह्याच्या दरम्यान आहे. मग त्याच्या एकक स्थानी किती पाहिजे, 5 पाहिजे. मग ती संख्या निश्चितच किती असणार आहे, तर 45च असणार आहे, बरोबर. कारण ही कसं, तर इथं एकच स्थानी 5 आहे आणि ती ह्यांच्या दरम्यान आहे, म्हणजे काय असणार आहे, इथं 45च असणार आहे. आता इथं 3 नंबरची संख्या बघा. 3 नंबरची कुठल्याच दरम्यान असू शकते, 3 नंबरची कुठल्या दरम्यान असेल बघू एकदा आपण. आता इथं किती आहे, 1444. 1444 म्हणलं कुठलं, तर ती 900 ह्या रेंज मध्ये असणार. 900 पेक्षा ही संख्या कशी आहे, मोठी आणि 1600 पेक्षा लहान आहे 1444. ठीक आहे. आपल्याला म्हणजे काय कळालं, तर ही कुठलं असणार आहे, 30 ते 40 यांच्या दरम्यानच असणार आहे. याच्या पुढे पण नसेल
म्हणजे हा 30च्या मागे पण नसणार आणि 40च्या पुढे पण नसणार, ह्या दोन्हीच्या कसे असेल दरम्यानचे असेल. आता पुन्हा एकदा काय बघायचं आपल्याला, पुन्हा काय बघायचं, एकक स्थान बघायचं. एकक स्थानी किती 4 आहे. मग इथं पुन्हा एकदा बघायचं की एकक स्थानी किती, ज्यावेळेस 2 तरी असतील त्या संख्येच्या किंवा किती असणार आहे 8 तरी असणार आहे. म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला 32 तरी असेल किंवा 38 तरी असेल, ह्या दोन्हीतली येणार आहे. आता 32 किंवा 38 ह्या दोन्हीतली कुठली हे पण बघू शकतो आपण. काय बघणार इथं 1444 ह्या दोघांच्या जवळचे कुठल्याचे, 32च्या जवळचे म्हणजे 900 जवळचे किंवा 1600 जवळचे, तर कुठल्या जवळचे येणार आहे, तर ह्या 40च्या जवळचे म्हणजे 1600 जवळचे येणार. मग कुठला असणार आहे, तर हा 38 काय असणार आहे, या संख्येचा वर्गमूळ असणार आहे. या पद्धतीने वर्गमूळ काढायचं, जेणेकरून मोठ्या पण किती पण संख्या असल्या तर आपल्याला काय करता येईल, वर्गमूळ काढता येईल. पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, हे आपलं सगळं पाठ पाहिजे की कुठल्या संख्येच्या वर्ग, ज्यावेळेस वर्ग करतोय काय असतंय, वर्गस्थानी कुठली संख्या असते हे आपल्याला माहित पाहिजे. आणि हे पण आपल्याला आता हे फक्त काय पाहिजे, 1 ते 10 केल्यानंतर फक्त 0 वाढवायचं, त्यामुळे हे सोपं आहे. पण इथं आपल्याला हे पाठ पाहिजे की संख्येच्या एकक स्थानी किती असतं आणि त्याच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती असतं, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या बघितलं आपण आता सगळं. ठीक आहे. आता त्यानंतर घन बघू. आता घन काय असतोय, जसं वर्ग बघितलं काय होतं, त्याच संख्येचा काय होता, तर गुणाकार होता. किती वेळा होता, तर 2 वेळा होता तो. इथं किती वेळा येतो, तर 3 वेळा येतो. 3 वेळा काय करायचंय, त्याच संख्येनं त्याच संख्येचा काय करायचंय, गुणाकार करायचा. म्हणजे आता समजा इथं विचार केला 2चा कसा येणार, मग 2 गुणिले 2 गुणिले 2. हे कुठल्या पण संख्येचा घन करायचं, काय करायचं, त्याच संख्येला काय करायचंय 3 वेळा गुणायचं, त्यावेळेस काय येणार आहे, घन येणार आहे तिथं. ठीक आहे. तर घन काय करायचं, तर घन इथं बघून घेऊ घन कुठलं कुठलं येतं. 1चा घन किती येतोय, 1 येतोय. 2चा घन किती विचार केला तर 8 येतोय. 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729, 10चा 1000. बरोबर. त्याच्यानंतर 11चा विचार करता किती आलं, 1331, 12चा 1728, 13चा 2197, 14चा 2744, 15चा विचार करता 3375, 16चा 4096, 17चा 4913, 18चा 5832, 19चा 6849, 20चा किती 8000 आहे. इथं इथपर्यंत जरी 20 पर्यंत आपल्याला काय करायचंय, किमान 20 पर्यंत आपल्याला काय पाहिजे, पाठ पाहिजे. घनाच्या बाबतीत काय सांगितलं, तर घनाचं किती वर्गाचं काय सांगितलं, तो वर्ग किती पाहिजे 30 पर्यंत पाहिजे. जर घनाचा विचार केला तर किमान 20 पर्यंत आपल्याला पाठ पाहिजे, जेणेकरून काय होईल मग, की कुठल्या जरी संख्येचा विचारला आपल्याला, डायरेक्ट विचारला तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की ते उत्तर सिलेक्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण बघू. आणि दुसरी एक गोष्ट इथं की ज्या बाबतीत आपण काय बघितलं, वर्गाच्या बाबतीत काय बघितलं, तर कुठली संख्या, तर 2, 3, 7, 8 असलं तर काय असते, ती पूर्ण वर्ग संख्या नसते. पूर्ण वर्ग संख्या काय नसते. पण इथं तसं नाही. घनाचे काय असते, तर सगळ्याचे सगळे अंक काय असतात, एकक स्थानी असू शकते. इथं बघितलं आपण 1 आहे, इथं 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0. म्हणजे सगळ्याचे सगळे अंक काय आहेत, एकक स्थानी असतात. म्हणजे पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी सगळे अंक असतात. त्याच्यामुळे इथं सांगू शकत नाही आपण की हे काय कुठली घनसंख्या आहे किंवा कुठली नाही. तिथं आपल्याला बघायलाच लागेल की कुठली घन आहे आणि कुठली नाही. पुन्हा एकदा आपण बघू की काय काय बघितलं ते एकदा बघू आपण. वर्ग आपण सगळे बघितले, किती पर्यंत वर्ग बघितले, तर 30 पर्यंत वर्ग बघितले. त्याच्यानंतर काय बघितलं, कुठली संख्या एकक स्थानी ते पण बघितलं. हे लक्षात ठेवायचं की जेणेकरून आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी हे उपयोगाला राहील. त्याच्यानंतर आपण काय बघितलं इथं, की त्याच्यावरूनच कळलं आपल्याला की कुठली पूर्ण वर्ग संख्या आहे आणि कुठली नाही ते. त्याच्यानंतर 5चा वर्ग कसा काढायचा तो पण शिकलो आपण. काय करायचं, एकक स्थानी काय करायचं, 5 असेल तर 25 लिहून आपण काय करायचं, पुढच्या संख्येचा काय करायचंय, गुणाकार करायचा. त्याच्यानंतर 1चा पण बघितलं आपण, हे पण लक्षात ठेवा. 1चं कसं काय, जेवढ्या संख्या आहे तेवढं काय करायचं, पण मांडून जायचं आणि उत्तर त्या क्रमाने यायचं. त्याच्यानंतर ही पद्धत बघितली आपण, कुठलं, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. हे पण लक्षात ठेवा, दुसरी पद्धतीने वर्ग काढायचं तर.
हे दशांश अपूर्णांकाचा वर्ग काढायचं त्यावेळेस काय होतं, दशांश अपूर्णांकाची काय होते, दुप्पट होते. हे लक्षात ठेवायचं. इथं आपण मोठ्या संख्येचं कसं वर्ग काढायचं, जे आपल्याला पाठ नाहीत किंवा मोठ्या संख्येचं असतील ते काढताना आपण कुठल्या पद्धतीने काढायचं हे बघितलं. ठीक आहे, इथंच थांबूया आपण.